मंडळी, आज आपण केला आहे मस्त असा चना मसाला किंवा लाल चण्यांची भाजी केली. आणि विशेष म्हणजे ही भाजी करताना आज आपण कांदा लसूण याचा कसलाही वापर केला नाही, तरीसुद्धा भाजीची चव ना एकदम मस्त आलेली. ही भाजी करताना 1 वाटी लाल चणे छान धुवून घ्यायचे, पुरेशा पाण्यामध्ये आपण भिजवून घ्यायचे. सकाळी चणे उपसून घ्यायचे, त्यातलं पाणी फेकून द्यायचे, पुन्हा एखाद्या पाण्याने धुवून घ्यायचे. त्यानंतर पॅनमध्ये आपण भिजवलेले चणे, त्याचबरोबर 4 ते 5 मिरी, एखादा दालचिनीचा तुकडा, 1-2 तेजपत्ता, हिंग घालायचा आहे, हळद घालायचं आहे, मीठ घालायचं आहे. आणि त्यानंतर आपण ह्याला कुकरमध्ये कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या तरी काढायच्या आहेत, जेणेकरून आपले चणे जे आहे ना ते अगदी मऊ शिजले पाहिजे. चणे छान शिजले तरच भाजीला चव छान येते. वाफ गेली की उघडून घेतलं बघा, आपले चणे अगदी मऊ शिजून आले. यातले जेवढे खडे मसाले काढता येईल ना तेवढे हाताने काढून टाकायचे. कढईमध्ये तेल गरम करायचे. तेल गरम झालं की मोहरी घालायची. मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये 2 टोमॅटो, त्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा, 1 टीस्पून जिरं, हे सगळं वाटून घेतलं. आणि ते आपण आता मस्त परतून घ्यायचं तेलाबरोबर. त्याचबरोबर कढीपत्ताही घालून घ्यायचा. आता याला जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत परतून घ्यायचं. याला छान तेल सुटलं की त्यामध्ये 1 चमचा घालायची धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद घालायची आहे. आणि त्यानंतर आपण कसुरी मेथी घालून घेऊ आणि हे मस्त परतून घ्यायचं आहे. आता हे मसाले जळायला नको म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि पुन्हा याला परतून घेऊया. आता चना मसाला आहे ना, हे सगळं भाजलं गेलं की आपण यामध्ये चना मसाला किंवा गरम मसाला कुठलाही मसाला घातला तरी चालेल. आता याला पुन्हा तेल सुटेपर्यंत छान परतलं गेलं की यामध्ये मी चना मसाला घालून घेतला. त्यानंतर आपले उकडलेले चणे घालायचे आहे, त्याचबरोबर पाणी घालायचे, आवश्यक असेल तर अजून पाणी घाला. 1 चमचाभर चणे यातून काढून घ्यायचे, ते थोडेसे मॅश करायचे आहे, ते त्या भाजीमध्ये ॲड करायचे. यामुळे भाजी घट्ट पण होते, त्याला चव पण छान येते. त्यामुळे हे मॅश केलेले चणे जरूर घाला. एक उकळी आली की गॅसची पॉवर कमी करायची. अजून 3 ते 4 मिनटं तरी याला मस्त शिजू द्यायचे आहे की मस्त असा तुमचा चना मसाला तयार आहे.